तरी ही थेट दृश्य आपण स्वारगेट बस स्थानकातली बघतोय। तिथे गृहराज्यमंत्री योगेश कदम पोहोचलेले आहेत आणि आता बघूयात ते या प्रकरणासंदर्भात काय प्रतिक्रिया देतात। हे राजकीय नेत्यांसोबत काही पोलिसांसोबत त्याचे संबंध असल्याचे पुरावे समोर आलेत। या सगळ्या प्रकरणावरती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम काय वक्तव्य करतात, काय प्रतिक्रिया देतात बघावं लागेल। स्वारगेट बस स्थानकातली ही सगळी गर्दी आपल्याला दिसतेय, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे पोलिसांकडनं काही माहिती घेतायत आपल्याला दिसतंय। स्वारगेट बस स्थानकामध्ये ते पोहोचलेले आहेत जिथे हा गुन्हा घडला। हॅलो, कुठं काय धक्का मारला काय बघतोय? बोल बोल बोल। गृहराज्यमंत्री योगेश कदम पोलिसांकडनं माहिती जाणून घेतायत। हे सगळे पोलीस आणि मंत्री हे स्वारगेट बस स्थानकात आहेत सध्या। ही थेट दृश्य पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानक परिसरातली, जिथे हा गुन्हा घडला। त्या गुन्ह्यातला आरोपी अजूनही इतक्या तासानंतरही 48 तास उलटून गेलेत फरार आहे। त्याचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र हा आरोपी आता कधी सापडणार हाच खरा प्रश्न आहे। दोन दिवस उलटून गेले तरीही आरोपी फरार आहे आणि आता गृहराज्यमंत्री या सगळ्या प्रकरणासंदर्भात काय बोलतात, काय पोलिसांना सूचना करतात, आदेश देतात, हे देखील आपल्याला बघावं लागेल। मात्र 2 दिवस उलटून गेलेत, आरोपी फरार आहे। पोलिसांना अजून त्याला शोधण्यात पकडण्यात यश आलेलं नाही। ही घटना घडून 2 दिवस उलटून गेलेत तरी देखील आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम पुण्यामध्ये पोहोचून पोलिसांकडनं ही सगळी माहिती या संपूर्ण प्रकरणासंदर्भात घेत असल्याची ही दृश्य आपण बघतोय। बघूयात या संदर्भात मंत्री महोदय काय म्हणतात। पोलीस सर्वतोपरी तपास करतायत। हा आरोपी नेमका कुठे पळालाय त्याचा शोध घेण्यात पोलीस प्रयत्न करतायत। मात्र त्याचे काही पोलिसांची काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे काही फोटो समोर आले होते। याचा अर्थ त्याचे राजकीय नेत्यांशी संबंध आहेत, पोलिसांचे संबंध आहेत आणि हाच तो आरोपी सध्या फरार आहे, ज्याचा पुणे पोलीस शोध घेत आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे हे देखील तिथे आहेत। चंद्रकांत, आता गृहराज्यमंत्री आलेत घटनास्थळी, काय घडतंय? चंद्रकांत, आवाज येतोय? संपर्क तुटलाय। मात्र सध्या पोलिसांकडनं सगळी माहिती गृहराज्यमंत्री घेत आहेत आणि आता या प्रकरणामध्ये पुढे नेमक्या काय करण्याच्या, काय ऍक्शन घेण्याच्या सूचना मंत्री महोदय देतात याकडे आपलं लक्ष असेल। पुन्हा जाऊया, चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, आता गृहराज्यमंत्री घटनास्थळी पोहोचलेत पुण्यातल्या, काय माहिती? हो, पोहोचलेले आहेत आणि आता इथं तृप्ती देसाईंना पोलीस ताब्यात घेत आहेत। एक मिनिट साईडला। तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्या योगेश कदम इथं आल्यानंतर मंत्री त्यांना घेराव घालणार होते। पुणे पोलिसांनी तृप्ती देसाईंना जाळीच्या गाडीत बसवले ना, ते इथून ते घेऊन चालले आणि इकडे योगेश कदम स्पॉटची पाहणी करतात। तर या सगळ्या प्रकारासंदर्भात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आंदोलन करतायत त्यांच्या महिला सहकार्यांसोबत। त्यांना पोलिसांनी तिथे ताब्यात घेतलंय स्वारगेट बस स्थानकामध्ये। त्याचवेळी स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम सुद्धा पोहोचलेत। घटनास्थळाची ते पाहणी करतायत। ज्या बसमध्ये हा सगळा गुन्हा घडला, हा प्रकार घडला, ती बस तिथेच आहे। पोलिसांचा तिथे बंदोबस्त आहे आणि आता या संपूर्ण घटनेसंदर्भात अधिक माहिती पोलिसांकडून घेत आहेत गृहराज्यमंत्री। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये 2 दिवसापूर्वी घडलेला हा प्रकार आहे। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे हे सुद्धा स्वारगेट बस स्थानक परिसरातून आपल्या सोबत आहेत।
पोलिसांकडनं सगळी माहिती घेताना दिसत आहेत योगेश कदम. चंद्रकांत. हो, आता पोलीस गाडीत बसूनच पोलीस त्यांना सर्व माहिती देत आहेत आणि त्यानंतर ते ज्या स्पॉटवरती घटना घडली तिथंच ते आलेले आहेत आणि तिथून ते सगळे पोलिसांकडनं सगळी माहिती घेत आहेत आणि त्यानंतर इथून ते कदाचित सीपी ऑफिसला येतील, माध्यमांशी बोलतील. मीनवाईल जे काही आंदोलक होते त्यांना पोलिसांनी बाजूला केलेलं आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी काही पोलीस तर आहेतच, शिवसैनिक पण स्वतःहून पुढे आलेत आणि हे सगळ्या घटनेत त्यांना कोणी इजा करू नये म्हणून त्याची प्रिकॉशन पोलीस आणि शिवसैनिक घेत आहेत. बरं, आता 2 दिवस उलटून गेलेत, अजूनही आरोपी सापडलेला नाहीये. पुणे पोलीस कशा पद्धतीनं प्रयत्न करतायत, का अपयश येत आहे, यश अजून आलेलं नाहीये. तुला सांगतो, पुणे पोलीसच्या अख्खी क्राईम ब्रँच त्या गावात ठाण मांडून आहे. माझ्या माहितीत अगदी ड्रोनचा सुद्धा वापर होतोय. ज्या शेतातनं तो पळून गेल्याची माहिती मिळते, तिथल्या एका महिलेकडनं कालपर्यंत तिथं होता, पाणी पिलं, त्यानंतर तो गायब झालेला आहे. त्याचा शोध सुरू आहे, कुठं गेलाय. मुळात तो सराईत गुन्हेगार आहे. तो सातत्याने असा फिरस्तीवर असतो गावात. एक ग्रामीण भाषेत म्हणायचं एक वाया गेलेलं कॅरेक्टर आहे ग्रामीण, असं गावकरी सांगतात त्याला. आणि त्यामुळे त्याला पकडणं थोडं पोलिसांसाठी जिकरीचं आहे. सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याला पळायचे लपायचे सगळे खंडे माहिती आहेत, सीसीटीव्ही पासून स्वतःला कसं वाचवायचं. त्यामुळे आता त्याचं पकडणं हे पोलिसांसाठी मोठं आव्हान आहे. म्हणून पोलिसांनी 1 लाखाचं बक्षीस पण जाहीर केले आणि लवकरात लवकर त्याला अटक करण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे. पण असा काय हा आरोपी जो पळून जाण्यात यशस्वी ठरलाय आणि सगळी यंत्रणा त्याच्या पुढे कमी पडतेय पुणे पोलिसांची, असं नेमकं हे काय प्रकरण आहे? हो, आपली गाडी आणण्याचा प्रयत्न केला तर रोष व्यक्त केला जातो राज्यभरामध्ये. तर निघून चालले. सर आपण बघतोय गृह राज्यमंत्री योगेश कदम माध्यमांशी न बोलताच गाडीत बसून सीपी ऑफिसला चाललेत आणि तिथून पुढे मग आढावा बैठक झाल्यानंतर ते बोलतील असं त्याचं म्हणणं आहे. सगळे इथे बाजूला चला. बिलकुल. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम घटनास्थळी आले, त्यांनी पोलिसांकडनं माहिती दिली, माहिती घेतली. मात्र आता माध्यमांनी त्यांनी इथं स्पॉटवर आले, पोलिसांशी माहिती घेतली सगळ्या घटनेची आणि इथून ते निघून चालले माध्यमांशी न बोलतात. बघू आता सीपी ऑफिसला ते माध्यमांशी खरंच बोलतात का. बरोबर चंद्रकांत. तर गृहराज्यमंत्र्यांनी स्वारगेट बस स्थानकात येऊन घटनास्थळी येऊन पोलिसांकडनं माहिती घेतली. मात्र काही प्रतिक्रिया विचारताच त्यांनी सीपी ऑफिस असं सांगितलं. त्यामुळे सीपी ऑफिसमध्ये जाऊन आता सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक होईल आणि मगच गृहराज्यमंत्री माध्यमांशी बोलतील. पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या प्रकाराबद्दल असं सांगितलं जात आहे. पुण्यामध्ये स्वारगेट बस डेपोमध्ये येऊन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांकडनं घटनास्थळी पोहोचून सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर ते आता सीपी ऑफिसला रवाना झालेत. 48 तास उलटून गेले तरी देखील आरोपी अजूनही फरार आहे. तो पळून जाण्यात यशस्वी ठरलाय. पोलीस त्याच्या मागावरती आहेत. जो कोणी या आरोपीबद्दल माहिती देईल त्याला 1 लाखाचं बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलंय. मात्र अजूनही तो काही सापडलेला नाही. याच